आणि नेरेटिव्ह नावाचा एक शब्द जो आहे हा अस्तित्वात आला आणि त्या नेरेटिव्हच्या माध्यमातून सरकार यायला लागले आणि जायला लागले आणि त्या पार्श्वभूमीवर राजकारणात पुढे जाण्याच्या अनुषंगानं काँग्रेस ही कॅडरलेस पार्टी करण्याचा एक मॅन्डेट हा आपल्या नेतृत्वाने स्वीकारला आणि तो स्वीकारत असताना पक्षाची जी संरचना आहे त्या पक्षाच्या संरचनेमध्ये जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, मंडळ, सेक्टरचे अध्यक्ष आणि ग्रामीण भाग तिथे ग्राम शाखा आणि शहरी भाग तिथे वॉर्ड शाखा या स्वरूपात आपले कॅडर जे निर्माण करण्याच्या अनुषंगानं आपल्याला तशा प्रकारच्या सूचना आणि आदेश आहे आणि त्याचा पुढचा जो टप्पा आहे हे सर्व कॅडर निर्माण करायला काय तर बूथ कमिटी जी आहे ही बूथ कमिटी गठीत करावी ही आपली असणारी संरचना आहे. मात्र या संरचनेमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत, कुठे गोंधळ आहे, कुठे ओव्हरलॅपिंग आहे आणि त्या अनुषंगानं दुरुस्ती करण्याचे आपण सर्वजण मिळून प्रयत्न हे जोरदार पद्धतीने करत आहोत. आता एकीकडे आपली रचना सुरू आहे, एकीकडे आपला पक्षाचा विस्तार चालू आहे आणि दुसरीकडे एसआयआरची जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे. ग्रामीण भागातले कार्यकर्ते आपण सर्वाधिक आहोतही वास्तविक मला शहरी भागे वाढला आहे तिकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. मात्र ग्रामीण भागात आपलं एक म्हण आहे की पेरणी आली तो मुद्दा जो आहे तो झाकून ठेवून पेरायला जावं लागतं. त्यामुळे मतदार यादी ही आपल्यासाठी पेरणी आहे कारण जो शेतकरी पेरणी चुकतो त्याचं पीक हातात येत नाही. त्यामुळे मुद्दा राखून पेरणीला जावं लागेल. ही जी परिस्थिती आणीबाणीची आहे ती आज महाराष्ट्रात काँग्रेस पक्षावर आणि राष्ट्रीय सर्व कार्यकर्त्यांवर आलेली आहे. एसआयआरमध्ये काय काय होतं काय काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एसआयआरच्या अनुषंगानं गोंधळ जो आहे तोही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता रडत न बसता आपल्याला लढायचं आहे आणि त्या लढण्याच्या अनुषंगानं आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. हा आपल्या एकत्रित येण्याचं सर्वात मोठं कारण गत काळामध्ये आपण पक्षाच्या अनुषंगात कसं काम केलं की आज त्याचा पुनरुच्चार करण्याची कुठली गरज नाही. मात्र संघटन सृजन नावाची एक प्रक्रिया संपन्न झाली आणि त्या संघटन सृजन प्रक्रियेमध्ये जे काही आहे ते आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे. जे निर्णय झाले ते चांगले निर्णय आहेत. काही ठिकाणी आश्चर्याचा धक्का आहे, काही ठिकाणी हा नव्हता तो का नाही झाला अशा प्रकारचे देखील प्रश्न आहेत. मी प्रदेशाध्यक्षा नात्यानं त्या प्रक्रियेमध्ये असताना त्यांचे नाव सुचवले ते पण झालेले आहेत आणि ज्यांना विरोध केला आणि यांना करू नका असं म्हटलेली ते अध्यक्ष झालेले आहेत. कोणाला नाव करू नका सांगितलं हे असताना माझ्याकडे होतं की त्याचाही सांगितलं की तुमच्या विरोधात होतं आता तेही झालेले आहेत. एक तर मी आणि खासदारांमध्ये एकाला सांगितलं की तू थांब आपण तुझ्यासाठी दुसरं काही करू आणि यावेळी दुसऱ्याला संधी देऊ. आम्ही ज्याला थांब म्हटलं तोच अध्यक्ष झाला. अशा पण यामध्ये सगळ्या झालेल्या घटनांचा एक क्रम आहे आणि त्यामध्ये कुठे अपरिहार्य त्याच्यात असणारा भाग आहे. मात्र एक मोठी प्रक्रिया झाली. 69 जिल्हाध्यक्ष नव्याने नियुक्त झालेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या संमिश्र स्वरूपाच्या एक भावना कुठेतरी आहे. मात्र शो मस्ट गो ऑन आपल्याला पुढे गेलं पाहिजे आणि त्या पार्श्वभूमीवर एसआयआरची प्रक्रिया आपल्याला पुढे करायची एवढं या निमित्तानं सांगतो. हे संघटन सृजनाच्या बाबतीत सांगत असताना मला दुसरा पण एक जरूर माहिती आपल्याला सगळ्यांना देत असताना देणं कर्तव्य आहे आणि देत असताना मला आनंदही आहे की संघटन सृजनमध्ये 72 जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड होत असताना एकूण आपण जे 700 ब्लॉक निर्माण केले आहेत त्या 700 ब्लॉकचे पदाधिकारी देखील निवडले पाहिजे. ही जी सुरुवात आपण केली होती याचा जो प्रयोग केला होता तो अत्यंत आश्चर्यकारक स्वरूपात आणि त्याला सुपर डुपर हिट झाला. त्याला खूप मोठा प्रतिसाद हा या आपल्या प्रक्रियेला मिळालेला आहे. या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महोदय आलेले आहेत त्यांनाही स्वागत करतो आणि
तालुक्याचे एकूण 11 नावं आपल्याला हवी होती आणि 11 नावं ही देत असताना आपण सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. 70% भागातून 90% नावं आलेली आहेत. 25% ठिकाणी 100% नावं आपल्याला दिलेली आहेत. आणि यामध्ये मला काही कारण एकाच शहराचं आणि एका ठिकाणचं नाव घेतलं, एका आपल्या पदाधिकाऱ्याचं नाव घेतलं तर सर्वांचं घ्यावं लागेल म्हणून मी थोडी हातचं राखतो. मात्र बरेचसे असे शहर आहेत की जे गेल्या 35-40 वर्षापासून आपला उमेदवार लढलेला नाही, आपल्याला तिथे आपला खासदार झालेला नाही. मात्र अशाही जिल्ह्यांमधून 100% पदाधिकाऱ्यांची नावं आपल्याला ती आलेली आहेत. आणि आपल्या सर्वांनी आपल्यातील बहुतांश जिल्ह्याचे पीसीसीचे निरीक्षक म्हणूनही आपण केला तर मोठ्या प्रमाणावर जी नावं आली आहे ती आतापर्यंत आपल्याजवळ आलेल्या नावाची जी संख्या आहे ती 5,800 एवढे मोठे नवीन पदाधिकाऱ्यांच्या ती शिफारशी आपल्याजवळ आलेल्या आहेत. आणि अद्यापर्यंत 1,000-1,500 नावं पुन्हा येतील, म्हणजे 7,000 नावं, 7,000-7,500 नवीन नावं आपल्याजवळ येतील. मी आदरणीय नेतृत्वाला मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की या आलेल्या नावांपैकी आपण 2200 पदाधिकाऱ्यांच्या तालुक्याच्या निवड करून पण टाकलेल्या आहेत. आणि 2200 पदाधिकाऱ्यांच्या निवड झाल्यानंतर एकही फोन आला नाही तेव्हा तुम्ही जी अपॉइंटमेंट कशी केली आम्हाला विचारलं नाही, विचारलं घेतलं नाही, हा फोन याला मी ओळखत नाही असा एकही फोन उभ्या महाराष्ट्रातून हा आला नाही. क्लरिकल मिस्टेक झालेल्या अशा 4-5 अपवादात्मक घटना त्या घडल्या की तो या तालुक्याचा नाही त्या तालुक्याचा आहे. मात्र आपण येणाऱ्या 8 दिवसात ही संख्या 5,000पर्यंत अपॉइंटमेंट आपण करणार आहोत. त्यामुळे तालुका पातळीवर 7,000 पदाधिकाऱ्यांचा निवड करण्याची जो आपला संकल्प होता तो सिद्धीत जात आहे. ब्लॉक अध्यक्ष ही करणं हा एक राजकीय एक्झरसाइज आहे. त्यामुळे ब्लॉक अध्यक्ष सोडून आपण एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, बीजेपी, एनएसयूआय, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल या सर्वांच्या नियुक्त्या यामध्ये आपण केलेल्या आहेत. आणि यातील सर्व नियुक्त्या येणाऱ्या 8 दिवसात या पूर्ण होतील. हे या ठिकाणी आपल्याला सांगत असताना मला आनंद होतोय. यामध्ये अजून एक काम जे आपल्याला एसआयआरच्या सोबत करायचं आहे आणि जे जिल्ह्याचे पदाधिकारी होते त्यांच्या माध्यमातून करायचं आहे तो म्हणजे भाग 2 मंडल आणि सेक्टर अध्यक्ष जे आहेत ते देखील आपल्याला निवड करायची आहे. त्यामुळे हा संघटनेचा भाग एक झाला. लोक आपल्याजवळ येतात आहेत. काँग्रेस पार्टी नावाची एक पार्टी जी आहे तिथं सदस्यत्व इतकं मोठ्या प्रमाणावर होत आहे हा संकेत आहे. आणि आपण किती काम केलं पाहिजे याचं ते असणारं उदाहरण आहे. एवढी मोठी समाजात जर खर्च असेल तर आपल्याला किती मोठं पोटेन्शियल आहे, किती मोठा भाव आहे हे याचा निर्देशांक आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. आणि हा केवळ निर्देशांक कुठली तरी रिॲक्शन जी आहे किंवा समाजात ते चाललं त्याच्यावर अनुषंगाने बनत नाही. जर 5,000पेक्षा अधिक नावं ही जर आपल्याजवळ जर येत असतील तर पक्षामध्ये लोक किती मोठ्या प्रमाणात काम करण्याकरता उत्सुक आणि आगंतुक आहे याचा हा देखील निर्देशांक आहे. जो ज्या भौगोलिक पट्ट्यात आपण अजिबात करतो तिथे सर्वाधिक भरभरून नावं येणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये ब्लॉक अध्यक्ष आपल्याला निवड करत असताना उपहासात आपला होत असेल त्यातील सर्व संघटनांचे फ्रंटचे आणि डिपार्टमेंटचे सर्व नावं ही आपल्याजवळ आलेली आहे. हा देखील एक त्यातला एक आशय भाग आहे. तुर्तास आज आपण ज्या एसआयच्या माध्यमातून इथे आलेलो आहोत या संदर्भात एक केलेली जी दुरुस्ती आहे की पहिले जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना किंवा जिल्ह्यातल्या एका माणसाला आपण BLA 1 ते प्रदेश म्हणून बनवण्याची आपली एक पद्धत आणि परंपरा होती. आता लढाईला पहिलं वेळ आहे. कमी काळाखंडात जास्ती गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीत आता BLA 1 जो आहे जिल्ह्याचा सगळा कारभार होऊ शकत नाही. म्हणून आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ज्या 252 विधानसभा आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये एक BLA हा BLA 1 देण्याच्या अनुषंगानं आपण एक निर्णय घेतला. आणि मला आपल्याला सांगत असताना कारण आपण काम करतो तेव्हा ऍक्शन होत असताना एक रिॲक्शन येते आणि रिॲक्शनचा विचार करून ऍक्शन घेतला जात नाही. मात्र या सर्व महाराष्ट्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर BLA निवडत असताना जो खिळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठेही रिॲक्शन नव्हता, सगळ्यांनी ऍक्शन म्हणून
हा देखील एक फार मोठा शुभ संकेत आहे. नाही तर नावं मागितली तर नावं येत नाही, आणि नावं आली तर हा घेतला तो का घेतला अशा प्रकारचा कुठेतरी एक संदर्भ आपल्या सगळ्यांच्या विषयाची असताना यावेळेस ही सर्व जी नावं आली ही नावं येत असताना यामध्ये एक सकारात्मक जी भूमिका आपण सर्वांनी नेतृत्वाने घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण बीए वड म्हणून आम्ही प्रदेशवरून आपल्या नियुक्ती ज्या आहेत आजच्या उपस्थिती आणि त्यावर एक सर्व समन्वयाचा हात फिरवल्यानंतर बीएलए वनच्या नियुक्ती करणार आहोत. आपल्याला बीएलए 2च्या नियुक्त्या या करायच्या आहेत. कारण निवडणूक आयोगाचं जे पत्र आपल्याला आहे त्याच्याकडे आम्ही गेलो होतो, तिथे गेल्यानंतर आपले केवळ 17,000 काही म्हणजे 18,000 हे आपले बीएलए आहेत. याची संख्या ही खूप आपल्याला वाढवण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले जे मोठं नेतृत्व आहे अशी काही जे नेते आपले स्वतः बूथवर जाऊन काम करतात आहे ही आपल्यासाठी असणारी प्रेरणा आहे. आणि आपल्या सर्वांना बूथवर जाऊन गॅडरलेस पार्टीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करायची आहे. कारण मतदार यादी हाच निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा मूळ आधार आहे. आणि तो आधार जर आपण गमवला तर निवडणुकांचं जर आपण आपसूक बाद होऊ, हे काळाचं जे आव्हान आहे, हे निवडणूक आयोगाचं जे आव्हान आहे, भारतीय जनता पक्षासारख्या लोकशाही विरोधी पक्षाने जे आपल्या पुढ्यात काढून ठेवलेलं आहे त्याला आपल्याला लढायचं नाही, तर त्यासाठी आपल्याला लढायचं आहे. आणि गेल्याने होत आहे आधी गेल्याची पाहिजे ही भूमिका घेऊन आपण पुढे जाऊ. मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे यंदा 2 वेळेस आपली भेट झाली आणि या दोन्ही वेळेस महाराष्ट्राचं डेलिगेशन गेल्यानंतर त्यांना ऐकण्याकरता भाग पाडलं. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली आपल्यालाही आक्रमक स्वरूपामध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्याला जो एसडीओ आहे, तहसीलदार आहे किंवा आपला जो पीएलओ जो येत असेल त्याच्याशी आपल्याला भेटायचं आहे. त्यांना त्यांच्याशी वाद नव्हे तर त्यांना धारेवर धरायचं आहे. आणि लोकशाहीच्या अनुषंगाने आपण जर प्रश्न विचारले तर त्यांना झुकावंच लागतं. हे महाराष्ट्राचं असणारी महाराष्ट्राची पूर्व महाराष्ट्राची भूमिका आहे. तर ही भूमिका आपल्याला जिल्हा पातळीवर एसडीओ पातळी सर्वांना ठेवायची आहे. एवढंच वापर या निमित्तानं बोलतो. कारण आपण मिटिंग जी आहे त्या भारताच्या नंतर वर्किंग मिटिंग करण्याचा एक जी सूचना नेतृत्वाची आपल्याला जी होती तिचं पालन करत असल्यामुळे मुद्द्याची आणि जेवढं पाहिजे तेवढंच आपण कामकाज पुढे जाण्याचा जो एक चांगला एक फायदा आपण जो पाळत आहोत त्याला पुढे नेत असताना मी अशा निमित्ताने निवडत होतो. एसआयआरच्या अनुषंगानं सतीश पाटील साहेबांनी या एसआयआर मोहिमेचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नेतृत्व करावं आणि त्यांनी याच्यामध्ये अध्यक्ष या समितीचं राहावं ही आपली या समितीत जो निर्णय होता त्याच्या अनुषंगानं तेही बाहेर बसून कामाला लागलेले आहेत. आणि अध्यक्ष झाल्यावर त्यांनी स्वतः एक बूथ घेऊन ते स्वतः बूथचे बीएलए 2 होऊन त्यांनी व्हॅलिडेशनचा आणि व्हॅलिडेशनची सगळी प्रक्रिया ही सुरू केलेली आहे. त्यांनी आदर जी आहे महाराष्ट्राची विभागवाद त्यांचा अनुभव आहे, त्यांना हवी असणारी ती कमिटी आहे की त्यांनी द्यावी ती आपण डिक्लेअर करू. आणि मिलते ब्रेक के बाद अभिजित सरकार जे आहे ते त्याच्या काही कामामुळे व्यवसायामध्ये व्यस्त होते. आता ते पण वापस या सगळ्या पूर्ण वेळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला त्यांनी वेळ देण्याचा जो निश्चय केलाय, निर्धार केलाय, संकल्प केलाय त्याचे स्वागत करतो. आणि ते या समितीच्या समन्वय म्हणून काम करतील. तेव्हा आपल्याला कोणालाही फोन करून काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्याच्याकडे जरूर विचारावं. मात्र अनुभव आपला आहे की एखादं काम आपण सुरू करायला जातो तर तेव्हा काम करून फील्डवर जात नाही. फील्डच्या जागी एक शंका होते म्हणून आपण नाही खाना घेऊन बाहेर बघत बस. ज्यालाही कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर जरूर विचारा. मात्र फील्डवर जाऊन आलेली अडचण जी आहे त्या अडचणीच्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारा. आपल्या काही सूचना असू शकतात, आपल्या पण काही आयडिया असतात. शेवटी जॉईंट लिडरशिपच्याच माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. कारण त्या सूचनांचंही स्वागत आहे. मात्र त्याच्यात आपला अनुभव आणि त्याचा आपला सहभाग जो आहे हा पहिला आपण सुनिश्चित करावा एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. आज आपली बैठक आहे. आपण संघटन महाराष्ट्राचं म्हणजे तालुका अध्यक्षाच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने 7,000 नियुक्त्या करणार हे सांगितल्यानंतर माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाली. आपल्या तालुक्यात बैठका झाल्या. तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या पेपरमध्ये आपल्या ठिकठिकाणच्या बैठकांना प्रसिद्धी मिळाली. आणि आता काँग्रेस कामाला
चर्चा झाली आणि प्रत्येक पक्षाने त्यांच्या पक्षाचा ढाचा बदलण्याच्या अनुषंगाने सूचना दिल्या. कोणी म्हणतो आमचं संघटन करत जाईल, कोणी तिथपर्यंत जाईल, कोणी स्वतःच्या संघटन दरखास्त करून नवीन नियुक्त्या सुरू केल्या आहेत आणि आपल्या या सर्व कामाच्या अनुषंगाने आज त्याची मोठ्या प्रमाणावर एक चर्चा झाली आहे. ती चर्चा आज होत आहे आणि ती चर्चा होत असताना त्याने मोठा सकारात्मक भाव हा आढळून येत आहे. ही सकारात्मकताच आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायची आहे आणि ती पुढे घेऊन जात असताना काँग्रेस हाच आपला महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून 2029ला काँग्रेसचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला पाहिजे हा असणारा संकल्प आपला सर्वांचा आहे. आणि तो संकल्प करून मी बोलून आणि तुम्ही टाळा वाजवून जमणार नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे, तर सकारात्मकता ठेवावं लागणार आहे. पक्ष केव्हा पक्ष म्हणून वापरावं लागणार आहे. गटाचा याचा त्याचा कुठल्याही संदर्भ आपण ठेवत नाहीये, त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. मात्र आपला पक्ष कोणता आणि आपला गट कोणता, आपला गट कोणता, काँग्रेस ही आपली भूमिका आहे. सकारात्मकता हा आपला असणारा अप्रोच आहे आणि त्यातून पक्ष संघटना बांधणी थेट बूथपर्यंत ही आपल्याला करायची आहे. आणि एसआयच्या माध्यमातून दिवाळी आली की आपण घर साफ करतो, दसरा आला की आपण तोरण लावतो आणि कामं पेटणीत ते होता, तसा एसआयच्या निमित्तानं आपण संघटना बांधणीचा जो आहे ही आपत्ती आहे, हे फार मोठं संकट आहे. मात्र आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, इष्ट आपत्ती. म्हणजे आपत्ती आली तरी त्याला फायदा करून घेणं हे आपलं एक महाराष्ट्राची एक संस्कृती राहिलेली आहे. त्यामुळे या एसआयच्या आपत्तीतून आपण वाचू मात्र त्यातून संघटना बांधणी करून आपण पुढे जाऊ एवढं या निमित्तानं बोलतो. 2029ला आपली सत्ता येणार आहे आणि 2029च्या सत्तेमध्ये आपण हा पक्ष सहभागी झाल्यानंतर संघटनात्मक दृष्टिकोनातून तो ताजा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे जोरकस प्रयत्न जे आहे त्याची सुरुवात आपल्याला सगळ्यांना मिळून करायची आहे. या एसआयच्या माध्यमातून संघटना बांधणी करत असताना विधानसभेच्याही दृष्टिकोनातून आपली वाटचाल ही सगळी पुढे सुरू आहे. त्यामुळे एखादा काँग्रेस पक्षासारखा पक्ष कामाला लागल्यानंतर त्याचे हादरे कशा विरोधकांना बसतात हे आपण आपल्या 7,000 युतीच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आता एसआयच्या माध्यमातून 252 आणि 252 मुलीला 300 जर आपण म्हटलं, 250 मुलीला 300 तर किती बूथ होतात ते 7 लाख. एवढ्या बूथवर आपल्या सर्वांना विजिबल व्हायचं आहे. आणि या एसआय मध्ये आपण ताबडतोबी इथून गेल्यानंतर सर्व नियुक्त्याची सुरुवात करा. एवढंच आजच्या औचित्याच्या निमित्तानं सांगतो. संकटावर चर्चा करायच्या लढाईवर आपण कशी लढायची याच्यावर आपण चर्चा करू. आणि ज्या जिल्ह्यातून अद्यापर्यंत ब्लॉकचे नावं आले नसतील त्यांनी ती ताबडतोबीला द्यावी ही मी आपल्या सगळ्यांना सूचना या निमित्तानं करतो. आणि या कामाकरता आपण सर्वजण संघर्षशील राहू ही अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बाळगतो आणि थांबतो.